बोलणं वाढलं. कॉफी, पुस्तके, नाटक, कविता दोघांचं विश्व जुळू लागलं. एका पावसाच्या संध्याकाळी दोघं पर्वतीवर गेले. थोडीशी थंडी, थोडासा पाऊस आणि दोघांचं एकत्र असणं. अनया, सिद्धार्थ, तुला कधी वाटतं का काही लोक भेटतात आणि आपण पूर्ण होतो? त्यावर सिद्धार्थ हसत म्हणतो, हो, अगदीच आत्ता वाटतंय. दोघांमध्ये चर्चा रमतात व रमत-गमत ते एकसोबत चालत असतात. त्या क्षणी काही शब्द न बोलता त्यांनी समजून घेतलं. प्रेम जास्त दाखवायचं नसतं, ते फक्त जाणवायचं असतं. ही गोष्ट अजून सुरू आहे. त्याच्या नजरेतली काळजी आणि तिच्या हसण्यातलं आपलेपण अजून ताजं आहे. पर्वतीवरच्या त्या शांत संध्याकाळनंतर सिद्धार्थ आणि अनया रोज भेटू लागले. गप्पा, फिरणं, कविता आणि कधीकधी न बोलता एकमेकांच्या नजरेत बरंच काही बोलणं. पण जसं प्रेम वाढतं तसं समजूत आणि समजसपणाचंही स्थान असतं. एक दिवस अनया कॉलेजच्या नाटकाच्या स्पर्धेसाठी मुंबईला गेली. 4 दिवसांसाठी. सिद्धार्थने तिला मिस केलं, पण बोलून दाखवलं नाही. 5व्या दिवशी अनया परत आली. ती, मिस केलंस का मला? तो हसत म्हणाला, नाही, म्हणजे झालं असतं तरी काय. त्यावर तिने रिस्पॉन्स केला की थोडं हसून, बरं असो. तेवढ्यात तिचा फोन वाजला. नाटकातला एक सहलचा बोलणं जरा जास्तच हसून खिदळून होतं. सिद्धार्थच्या मनात पहिल्यांदाच एक हलकीशी अस्वस्थता आली. का एवढं जळून बोलते? मी काही बोलू नको का? पण दुसऱ्या क्षणी त्याला जाणवलं, प्रेम हे विश्वासावर टिकतं, संशयाने नाही. त्याने तिला डोळ्यात बघितलं आणि म्हणाला, अनया,